नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 मधील पेपर 1 मागील भागात आपण मराठी विषयाशी संबंधित प्रश्न बघितले होते. आज आपण इंग्रजी व्याकरणाशी संबंधित प्रश्न बघणार आहोत. तर चला आता सुरू करूया प्रश्नांना. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 31. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. ऑप्शन आहे अल्ट्रस्टिव्ह, एस्ट्रिक, ॲथेस्टिक, कन्व्हर्सेटिव्ह. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 एस्ट्रिक. त्यानंतर आहे सिलेक्ट द करेक्ट कार्डियल नंबर फॉर द गिवन. दिलेल्याकडून कार्डियल नंबर ओळखायचा आहे. नंबर आहे मिलेनियन. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 1th मिलेनियर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. आय वॉज जनरली ॲस्ट्रॉनिक व्हेन आय केम टू नो दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 20 years. याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 सी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 34. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम ऑफ द गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स ओळखायचं आहे. वाक्य दिलं आहे व्हाय डूड यू वेस्ट टाईम. ऑप्शन आहे व्हाय इज टाईम बीइंग वेस्टेड बाय यू, व्हाय हॅज टाईम बीन वेस्टेड बाय यू, व्हाय इज टाईम बीन वेस्टेड बाय यू, व्हाय इज टाईम वेस्टेड बाय यू. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 व्हाय इज टाईम वेस्टेड बाय यू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35. चूज द करेक्ट ॲटोनॉमी ऑफ द गिवन वर्ड. एक्वेसिटिव्ह. ऑप्शन आहे मिझरली, ऑस्टर, फिंगल आणि अटेंडर. याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ऑस्टर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36. फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डग, डकलिंग, हेअर, लेवरेट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. दिलेल्या डायरेक्ट स्पीचमधून आपल्याला अल्टरनेटिव्ह वाक्य ओळखायचं आहे. ओ व्हॉट इज लवली डे, शी एक्सप्लेन. ऑप्शन आहे शी एक्सप्लेन व्हॉट प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. सेकंड आहे शी exclaimed that what a lovely day it was. She exclaimed what pleasure that it's a lovely day. चौथा आहे ऑल करेक्ट. याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 शी एक्सप्लेन विथ प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही इज फिलिंग द ब्लँक फॉर हिज इव्हिल डेड. त्या ऑप्शन आहेत फ्रेंच कलेक्टिव्ह नायदर. त्याचं चूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 नॅरेसेस. 39. फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. रीडिंग इज इझियर, फिलिंग द ब्लँक्स स्पीकिंग, टू, फॉर, बी, दॅन. त्याचं चूक उत्तर असणार आहे दॅन. ऑप्शन नंबर 4 दॅन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. पॅरट, स्क्वेरल, आऊल होट. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पॅरट, स्क्वेरल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.